महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे शिक्षणाचा पाया. चला तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जनरल नॉलेज जाणून घेऊयात. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय होते? ज्योतिराव गोविंदराव फुले. महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला? सातारा जिल्ह्यातील काटगाव येथे. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? सावित्रीबाई फुले. फुले दाम्पत्याने मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली? 1848 मध्ये. ही पहिली मुलींची शाळा कुठे सुरू झाली? पुण्यात. सावित्रीबाई फुले या कोणत्या प्रकारच्या शिक्षण चळवळीशी निगडीत होत्या? स्त्री शिक्षण चळवळ. महात्मा फुले यांनी कोणता समाज स्थापन केला? सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 1873 मध्ये. सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय होता? जातीभेद नष्ट करून समानता प्रस्थापित करणे. महात्मा फुले यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते? गुलामगिरी. गुलामगिरी हे पुस्तक कधी प्रकाशित झाले? 1873 मध्ये. गुलामगिरी पुस्तक कोणाला समर्पित केले होते? अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांना. महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह कधी घडवून आणला? 1854 मध्ये. महात्मा फुले यांनी कोणासाठी मृत्यूनंतरची अंत्यसंस्कार पद्धत सुरू केली? शूद्र अतिशूद्र समाजासाठी. महात्मा फुले यांना समाजात कोणत्या नावाने ओळखले जाते? महात्मा. महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? माळी, बागकाम. महात्मा फुले यांनी कोणत्या इंग्रज अधिकारीची मदत घेतली? हंटर आयोग, शिक्षण आयोग. महात्मा फुले यांचे पहिले शिक्षक कोण होते? स्कॉटिश मिशनरी शाळेतील शिक्षक. महात्मा फुले यांना कोठे शिक्षण मिळाले? स्कॉटिश मिशन शाळा, पुणे. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? गोविंदराव. महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? चिमणाबाई. महात्मा फुले यांनी कुणासाठी पाणीटंचाई दूर केली? अस्पृश्य आणि सर्व जातींसाठी. महात्मा फुले यांच्या शाळेत शिक्षक म्हणून प्रथम कोणी काम केले? सावित्रीबाई फुले. विधवांसाठी आश्रम कुठे सुरू केला? पुण्यात. महात्मा फुले यांनी ब्राह्मणांच्या कोणत्या प्रथेला विरोध केला? जातीय भेदभाव आणि बालविवाह. फुले यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कोणते ग्रंथ लिहिले? शेतकऱ्यांचा आसूड. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कधी प्रकाशित झाले? 1881 मध्ये. महात्मा फुले यांचे कार्य मुख्यतः कुणासाठी होते? शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया आणि शेतकरी. महात्मा फुले यांचे निधन कधी झाले? 28 नोव्हेंबर 1890 मध्ये.